खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे, यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. तर आज कत्ल हुसैन असल में मर गए यजीद है, इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद. या शांतता कमिटीच्या बैठकीचे प्रमुख अतिथी आदरणीय शिल्पी सर इम्रान कुमार साहेब, सोलापूर पोलीस उपायुक्त. ते सण आहे, केवळ मुस्लिम समाज, केवळ हिंदू समाज असं नाही. अनेक वर्षापासून हे सण काही लोक रस्त्यावर साजरा करतात, काही टोल्या टोल्याने आपल्या घरामध्ये, प्रत्येक हिंदू बांधव आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात साजरा करतात. त्याचा हेतू एवढंच आहे का पैगंबर साहेबांच्या नातूने ज्या आतंकवादी अतिरेकी व्यक्तीच्या विरोधात त्यांनी लढा दिला, परंतु शरण आले नाही. या इमाम हुसैन साहेबांचा आशीर्वाद आपण घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा मोहरमचा याद हुसैन म्हणे तर जिवंत अमर यांची जयंती आपण साजरा करतो. तर आज कत्ल हुसैन असल में मर गए यजीद है, इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद. तर जो भ्रष्ट निष्क्रिय मनुष्य अमित मालवायचा जो मुलगा होता, त्यांनी या लोकशाही संपूर्ण आणण्यासाठी त्यांनी या देशामध्ये पैगंबर साहेबांच्या हयातीमध्ये त्यांनी जो अहवाल केलेला होता, त्या अहवाला नष्ट करण्यासाठी पैगंबर साहेबांचे नातू इमाम हुसैन इमाम हसन साहेबांनी त्याला बळी न पडता ते शहीद होणे पसंत केले, परंतु त्याने त्यांच्याशी हात मिळवण्यासाठी त्याने कधी शरण आले नाही. त्यांनी परवा मला काही गाईडलाईन दिले, त्याप्रमाणे आम्ही जे कायदा सुव्यवस्था अबाधित राखू, जे काही आमचा अंतर्गत काही गोष्टी आहेत, अंतर्गत तो समाजापुरता आहे, वैयक्तिक असं त्यांचं नाही आहे. जे काय असेल तर आम्ही आमच्यापासून त्याबद्दल मार्ग आम्ही काढू शकतो. सध्या न्याय प्रवेश आहे त्यांचं एक आमचा रोड 2001 पासून चॅरिटीमध्ये मंजूरसाठी दाखल होता. त्यांनी अजून वर्ग तिथं केलेलं नाही. त्या ठिकाणी तिथं माहिती आपण घेऊ शकता. त्यानंतर ऑडिट वगैरे सर्व शासनाकडे फी जमा केलेली आहे. त्यानंतर अजून एक आमच्या सहकार्याने बांधवांनी 2025 मध्ये एक कमिटी त्यांनी दाखल केलेली आहे. सर्वांना अधिकार आहे, आपण उत्सव साजरा करण्यासाठी कमिटी हे करण्यासाठी लोकशाही आहे, कुणाचा वाद नाही. त्यामध्ये शासन जे निर्णय देतील त्यामध्ये आम्हाला जे निर्णय ते शिरसावत आहे. तोमर साहेबांनी जरूर साहेबांनी जे आम्हाला दिले त्याप्रमाणे आम्ही त्यांचं आयुक्त सभाच्या मार्फत त्यांनी आम्हाला निर्देश योग्य आमचा हक्क आवाजी ठेवून त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला सहकार्य. बाकीचे अधिकारी नवीन आलेले आहेत, त्यांच्या अधिकाऱ्यांनी गाठीभेट झाले नाही. तर हे ग्रामीण भागामध्ये जसं साहेबांनी आता उपायुक्त साहेबांनी ग्रामीण भाग केलेला आहे, तिथं माहिती घेऊ शकता. ज्या प्रमाणात हिंदू बांधव तिथं सहभाग असतात. जसं आमचं कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे, केरळ पोलीस समोर दादा पीर सवारीचे जे बांधव आहे, सफार परिवार, त्यांचे सर्व सहकारी, सर्व हिंदू बांधव पायात चप्पल न घालता त्यांनी त्या आपल्या पवित्र्याने त्या सवारीची त्यांनी सुरुवातीपासून स्थापना त्यांनी मिरवणूक काढायचं काम ते सफार सर्व धर्म समूहाचा प्रत्येक म्हणून सफार बांधव करतात. आम्हाला अभिमान आहे की असे अनेक ठिकाणी हिंदू बांधवांचा जो या पद्धतीने कार्य आहे. आज मंगळवेळा तालीम तिथं आयले आरंग म्हणून पैगंबर साहेबांचे कुटुंब त्या ठिकाणी त्यांचा एक आदराने ते डोला निघतो. तो डोला जो आहे त्यात हिंदू बांधव जास्त प्रमाणात सहभागी असतात. एफसीचे अध्यक्ष पहिला जे बोललो दादा पीरचा जे जेडोडचे अध्यक्ष आहेत, त्यांचं याची पार्श्वभूमी वेगळी आहे. याची पार्श्वभूमी आपण जर समजून प्रत्येकाने घेतली तर प्रामाणिकपणे आपण कसं उत्सव आनंद साजरा करायचं हे आपण साजरा करतो. याच्यामध्ये सर्व धर्माचे, सर्व समाजाचे, सर्व धर्माचे लोक आहेत. तर याच्याचा एक एवढाच उद्देश आहे की भारताचे गरीब नवाज रहमतुल्लाह अजमेरचे जे आपल्याला उद्देश केले, त्यांची संस्कृती आहे की म्हणजे सर्व धर्म समभाव आपल्या कसं आपण राहायला पाहिजे आणि कोणाचं नाव घेऊन आपण काय कसं वागतो, आई वडिलाचं नाव कसं आपल्याला त्या बाबतीत आपलं त्याचा हे होतो. तर यासाठी
त्या सोपीत त्यांनी दिलेली प्रेरणा आज भारतामध्ये गेले 1950 वर्षापासून आपल्या या ठिकाणी सुरू आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ठिकाणी एक कमिटी स्थापन झाली. ते बुजुर्ग मंडळी हयात असताना त्यांनी आपली जी कमिटी स्थापन केली ते आज सुद्धा एक सुद्धा हयात नाही. त्या काळानंतर 70 सालापासून माझे वडील बाबूराव काशीमराव मोहोळकर हे अध्यक्षपद म्हणून त्यांनी 2 वर्ष कार्यकाल केले. आज सकाळी त्यांच्यासोबत मोहम्मद अली दुबेज म्हणून संस्थापक सचिव म्हणून त्यांनी काम केले त्यांच्या हयातीपर्यंत. त्यानंतर आज सुद्धा आम्ही त्याच्या पायावर पाय ठेवून आम्ही काम करतो. मोहरम हा राष्ट्रीय सण आहे. केवळ कोणाचा वैयक्तिक नाही, कोणाची भावना दुखायचं नाही. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की आपण ज्या पैगंबर साहेबांच्या नातूने त्या आपल्या जगामध्ये कसा संदेश दिलेला आहे, आपण कसं वागायला पाहिजे यासाठी त्यांची आचरण आणून आपण काम करणे गरजेचं आहे. म्हणून ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.